हॅलो स्टुडंट्स, आपण आपल्या मागील व्हिडिओमध्ये पाहिले होते पार्ट्स ऑफ स्पीच किती आहेत, कोणते आहेत, त्याचे आणि त्यांचे अर्थ. तर आज आपण पाहणार आहोत त्यातला पहिला पार्ट जो आहे नाऊन. इथे आपण पाहू शकता नाऊन. नाऊन म्हणजे नाव. एखादी व्यक्ती, वस्तू, ठिकाण किंवा कल्पनेचे नाव यास नाऊन असे म्हणतात. तर याचे 5 प्रकार आहेत. कॉमन नाऊन, प्रॉपर नाऊन, मटेरियल नाऊन, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, कलेक्टिव्ह नाऊन. तर यातील प्रत्येक प्रकाराची आपण माहिती पाहूया. तर कॉमन नाऊन म्हणजे एकाच प्रकारच्या अनेक वस्तू किंवा व्यक्तींना दिला जाणारे सामान्य नाव. तर इथे आपण पाहू शकता एकाच प्रकारचे असे 3 दिलेले आहेत. इथे एक कुत्रा आहे, झाड आहे आणि पुस्तक आहे. तर आपण सगळ्या कुत्र्यांना डॉग फेस असं म्हणतो आणि सगळ्या झाडांना ट्रीज म्हणतो, सगळ्या पुस्तकांना बुक असेच म्हणतो. तर यांचा समूह किंवा जे सगळे काही आहे त्यांच्यासाठी एकच कॉमन नाऊन वापरले जाते, तर त्यास कॉमन नाऊन असे म्हणतात. आता प्रॉपर नाऊन, विशेष नाव, एक विशिष्ट व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणाचे खास नाव. तर इथे एक माणूस दाखवलेला आहे, इथे एक ताजमहालचं चित्र आहे आणि इथं भारताचं इंडिया असं नाव दिलेलं आहे. तर या माणसाचे नाव आपण इथं थोडक्यात मॅथ्स असं घेऊया. तर इथं मॅथ्स आहे, ताजमहालला ताजमहालच म्हणतात आणि इथं इंडियाला भारत म्हणतात. तर हे एका विशिष्ट व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणाचे नाव आहे. आता आपण पाहूया मटेरियल नाऊन. मटेरियल नाऊन म्हणजे पदार्थवाचक नाव. अशा वस्तू ज्या मोजल्या जाऊ शकतात पण ज्या एका पदार्थापासून बनलेल्या आहेत. उदाहरणार्थ इथं सोन्याचं चित्र दिलेलं आहे. सोनं जेवढं काही जगात आहे त्याला गोल्डच म्हणलं जातं. पाणी जेवढं काही आहे त्याला वॉटरच म्हणलं जातं आणि जेवढे काही आपण इथं लाकूड पाहू शकतात त्यास वूड म्हणलं जातं. तर आता पाहू ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, भाववाचक नाव. गुण, स्थिती किंवा कल्पनेचे नाव जे आपण पाहू शकत नाही पण अनुभवू शकतो. आपण आपल्या आईवडिलांचं प्रेम पाहू शकत नाही पण ते अनुभवू शकतो. एखादा माणूस खूप ताकदवर असेल तर त्याची स्ट्रेंथ आपण पाहू नाही शकत, अनुभवू शकतो. एखादा माणूस आनंदी आहे तर ते आपल्याला अनुभवता येते. ही भावनांची नावं आहेत. तर आता आहे शेवटचं कलेक्टिव्ह नाऊन. कलेक्टिव्ह नाऊन म्हणजे समूहवाचक नाव. तर इथे अनेक व्यक्ती किंवा वस्तूंच्या समूहाला दिलं जाणारे एक नाव म्हणजे समूहवाचक नाव आहे. तर इथे आपण पाहू, तर इथे खूप साऱ्या पक्ष्यांचा थवा उडत आहे, तर त्यास फ्लॉक ऑफ बर्ड्स म्हणतात. खूप साऱ्या लोकांची गर्दी आहे, त्यास क्राऊड म्हणतात आणि खूप पुस्तकांचा संच दिलेला आहे, त्यास स्टॅक ऑफ बुक्स असे म्हणतात. तर अशा प्रकारे आपण नाऊन आणि त्यांचे प्रकार पाहिलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तर आपण याच्यानंतर प्रत्येक पार्टची माहिती आपल्या पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर पुढे व्हिडिओ पाहायला विसरू नका.